बोट व प्रवाह, धारा तथा नाव है ना, बोट्स अँड स्ट्रीम असं आपलं युनिटचं नाव आहे. ठीक, बोट आणि प्रवाह, लक्ष द्या शब्दाकडे. बोट व प्रवाह, तर इथं बोट आली है ना. ठीक, जसं आपण बोटच्या जागी इथं आपण गाडी घेऊ शकतो, जसं आपली 2 व्हीलर 4 व्हीलर है ना. ठीक, आपल्या गाडीला काय प्रवाह, कारण तिचा काहीतरी वेग असेल ना. ठीक, आणि ती सोबत सोबत अजून हवा पण सुरू असते है ना, हवा. ठीक, म्हणजे जर गाडीचं गणित असेल तर तिथं हवेचा कन्सेप्ट असेल. हवेला सुद्धा पहा, आपण तिकडून एखादी गाडी येत असेल विरुद्ध दिशेनं आणि आपण इकडून जात असेल, तर मोठी जर गाडी असली तर थोडीशी अशी गाडी काहीतरी लहरते है ना. ठीक, विरुद्ध जर गेलो है ना. ठीक, म्हणजे दोघालाही काय आहे, हवेचं पण घर्षण होतेच. ठीक आहे. असो, या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे बोट आणि प्रवाह. मग सिंपल, या युनिटमध्ये पाणी असेल, ठीक आहे ना, जी बोट पाण्यावर चालन, लक्ष द्यायचं. ठीक आहे ना. इथं समजा असं म्हणू, बोट आहे, पाणी आहे, पाण्याला सुद्धा गणितात काय दिला असेल, प्रवाह. ठीक आहे ना, म्हणजे पाणी पण वाहत असेल, मग पाण्याचा पण वेग दिला असेल, आणि बोटेचा गणितात आपल्याला संथ पाण्यातला वेग दिला असतो. संथ पाण्यातला वेग म्हणजे स्थिर पाण्यातला वेग कोणाचा, बोटेचा. म्हणजे जर स्विमिंग पूल मधलं पाणी पाहिलं आपण तर ते स्थिर आहे, ते कुठं जात नाही, त्याला प्रवाह नसते. पटत आहे. विहिरीतलं पाणी संथ आहे, स्थिर आहे, पटत आहे, त्याला कोणताच प्रवाह नाही. पण नदीचं पाणी त्याला प्रवाह असेल, नदीच्या पाण्याला प्रवाह आहे, नदी वाहते है ना. ठीक, त्याच्यानंतर जर आपण समुद्र घेतला, तलाव घेतला है ना. ठीक, तर तिथं पण काय प्रवाह आहे, इथं लक्षात. ठीक, ते स्तब्ध नाही है ना. ठीक, मग भरती ओटी हे कन्सेप्ट असते ना. ठीक आहे. असो, तर आपण बोट मध्ये बसलो, आपण जर प्रवाहाच्या दिशेनं जात असन, कोणाच्या प्रवाहाच्या, पाण्याच्या है ना, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जात असेल है ना. ठीक, तर बोट इझिली कव्हर होईल, कारण बोट पाण्याच्या प्रवाहासोबत जाईल ना है ना, पाण्याच्या प्रवाहाच्या सहित जाईल, तर तिथं घर्षण होणार नाही, सरळ सरळ कमी वेगात चालली जाईल. पण आपण काही वेळानं परत येऊ, पाणी जात राहील तिकडं है ना. ठीक, आपल्याला परत यायचं आहे है ना. ठीक, मग जेव्हा आपण चाललो, जेव्हा आपण परत येत आहोत तेव्हा आपण काय होऊ, त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ. प्रवाह असाच जाईल, आपण पलटलो म्हणून प्रवाह बदलणार नाही आपल्या सोबत सोबत, पटत आहे. ठीक, पाणी असं जात राहील, आपण विरुद्ध जाऊ आता, पटत आहे. ठीक, मग विरुद्ध जाऊ तेव्हा नक्कीच काय होईल, आपल्याला स्पीड वाढवा लागेल है ना, कारण घर्षण होईल थोडंसं, पटत आहे. ठीक, म्हणजे या युनिटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, 4 गोष्टी जे आपल्याला लक्षात घ्यायच्या. सगळ्यात पहिले, बोटेचा संथ पाण्यातला वेग, म्हणजे पाणी, बोट कशी आहे, संथ पाण्यात धावत आहे, संथ पाण्यात. दुसरा, ते म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा वेग, पाण्याला काय असेल, प्रवाह. समजून घ्या, येईल लक्षात. ठीक, उद्या हळूहळू 1-2 गणित मग लक्षात. संथ पाण्यातला बोटेचा वेग, पाण्याच्या प्रवाहाचा वेग, बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग, आणि बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, असे 4 कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. चला घ्या, लिहा मग सोबत सोबत लिहा. V किलोमीटर प्रति आवर. झालं. आता लक्ष द्या, हे जर 2 फॉर्म्युले किंवा हे जर 2 गोष्टी दिल्या असन तर आपल्याला विचारते, बोटीचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर, आणि याचा फॉर्म्युला आहे U अधिक V किलोमीटर प्रति आवर.
u अधिक v किलोमीटर प्रति आवर. बोटेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर u अधिक v. कारण बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं चालली तर ह्या दोघांची काय होईल? बेरीज. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बरोबर u मायनस v किलोमीटर प्रति आवर. ठीक आहे. मग इथं आता मायनस होईल कारण यांचं काय होईल? घर्षण होईल. बोट विरुद्ध चालली. आता बोटेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बरोबर u मायनस v किलोमीटर प्रति आवर. ठीक. आता झालं. ह्या दोन गोष्टी दिल्या होत्या तर ह्या दोन गोष्टी विचारण. आता मिरर इमेज किंवा पाण्यातील प्रतिमा असं म्हणू. ठीक. चालेल. आता ह्या दोन गोष्टी दिल्या तर ह्या विचार. ठीक आहे. येईल लक्षात तुमचं. लिहा. बोटेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग पेपरमध्ये दिला असेल तर तो घेऊ आपण a किलोमीटर प्रतिवर. ए म्हणजे हे काही व्हॅल्यू असन ज्या गणितात असन पुढे आपण पाहूच. a किलोमीटर प्रतिवर b किलोमीटर प्रतिवर. ठीक आहे. चाल b किलोमीटर प्रति आवर. बोटेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग b किलोमीटर प्रति आवर. आता तुम्हाला विचारण संत पाण्यातील वेग बरोबर. मग संत पाण्याचा जर वेग काढायचा असेल तर a अधिक b भागेला 2 किलोमीटर प्रति आवर. संत पाण्यातला वेग बरोबर a अधिक b किलोमीटर प्रति आवर भागेला 2 किलोमीटर प्रति आवर. आणि a मायनस b भागेला 2 किलोमीटर प्रति आवर. a मायनस b भागेला 2 किलोमीटर प्रति आवर. असे 4 फॉर्म्युले ए बी सी डी म्हणजे आपल्या कामाचा आहे. समजा हा ए नंबरचा फॉर्म्युला, हा बी नंबरचा आहे, हा सी आणि हा डी. असे 4 फॉर्म्युला आहे ए बी सी डी. म्हटलं ते म्हणजे पेपरमध्ये ह्या दोन गोष्टी दिल्या असेल तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी विचारण, ह्या दोन गोष्टी दिल्या असेल तर ह्या दोन गोष्टी विचारण. शेवटी आहे फक्त 4च वस्तू है ना. इथं बोटेचा संत पाण्यातला वेग, पाण्याच्या प्रवाहाचा वेग, बोटेचा संत पाण्यातला वेग आणि प्रवाहाचा वेग, ह्या दोन गोष्टी दिल्या असेल तर विचारण बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग a अधिक b किलोमीटर प्रति आवर, u अधिक v किलोमीटर प्रति आवर. आणि बोटेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग u मायनस v किलोमीटर प्रति आवर. जर हे दिलं असेल बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, ह्या जर दोन गोष्टी दिल्या असेल तर ह्या दोन विचार. पडलं. म्हणजे ह्या दोन दिल्या तर ह्या दोन विचारण, ह्या दोन दिल्या तर ह्या दोन. मग संत पाण्यातला वेग काढायचा असेल तर आपल्याला 3 नंबरचा फॉर्म्युला तो म्हणजे a अधिक b भागीला 2. आणि जर प्रवाहाचा वेग विचारला तर 4 नंबरचा फॉर्म्युला a मायनस b भागेला 2. म्हणजे इथं फॉर्म्युले पाठ करणे. ठीक. पहिला फॉर्म्युला u अधिक v, दुसरा फॉर्म्युला u मायनस v, तिसरा फॉर्म्युला a अधिक b भागेला 2 आणि चौथा फॉर्म्युला a मायनस b भागेला 2. मग पहिला फॉर्म्युला होता आपला u अधिक v, तो होता बोटेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग. दुसरा फॉर्म्युला होता u मायनस v, तो होता बोटेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. बरोबर. ठीक. तिसरा फॉर्म्युला आहे a अधिक b भागेला 2, तो आहे संत पाण्यातला वेग. ओके. ठीक. आणि चौथा प्रवाहाचा वेग काढा तर a मायनस b भागेला 2. क्लिअर. ठीक. आता याच्यावर घेऊ आपण गणित. ओके. ठीक. लिहा मग पहिलं गणित. या गणितात काय म्हटलं, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 10 किलोमीटर प्रतिवर जाते.
म्हणजे प्रवाहाच्या, लक्ष द्यायचं शब्दाकडे, प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणजे काय लक्षात येत आहे? बोट आहे, बोट पाण्यावर चालत आहे ना, ठीक. आता पाण्याला सुद्धा काय मग प्रवाह, म्हणजे बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग. एक बोट प्रवाहाच्या दिशेने जाते याचा अर्थ हा बोटेचा कोणता वेग दिला? बोटेचा, है ना, बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग दिलाय. तो दिला आपल्याला किती? 10 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 10 किलोमीटर प्रतिवर जाते आणि म्हणते पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर प्रतिवर जाते. म्हणजे इथं कोणता वेग दिला? बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिला. तो किती दिला? 7 किलोमीटर प्रति आवर असं दिलं. आणि आपल्याला विचारलं तर प्रवाहाचा वेग किती? मग प्रवाहाचा वेग आपण पाहिला 4थ्या नंबरचा फॉर्म्युला होता, है ना, a मायनस बी भागेला 2, है ना, ते. म्हणून प्रवाहाचा वेग जर काळाचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला लावा लागेल a मायनस बी भागेला 2. यात ए म्हणजे काय होतं? बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग, आणि बी म्हणजे होतं बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, बरोबर, ठीक. म्हणजेच 10 मायनस 7 भागेला 2 किती? 3 भागेला 2 म्हणजेच होईल 1.5 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे बोट प्रवाहाचा वेग किती आहे? तर 1.5 किलोमीटर प्रति आवर. ठीक, लिहा. या गणितात सगळ्यात पहिले आपल्याला काय काढा म्हटलं? संत पाण्यातील वेग किती. मग आपलं टार्गेट ते असलं पाहिजे. पहा, आपल्याला म्हटलं संत पाण्यातील बोटेचा संत पाण्यातील वेग. मग मला माहिती आहे ना, संत पाण्यातील स्थिर पाण्यातील वेग काढायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तो कोणता? a प्लस बी भागेला 2, है ना, ठीक. यानं निघते आपला वेग किलोमीटर प्रति आवर मध्ये. ठीक आहे, ओके. मग ए म्हणजे काय? तर ए म्हणजे असते बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग, आणि बी म्हणजे काय? तर बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. आपण संत पाण्यातला वेग आणि प्रवाहाचा वेग तेव्हाच काढू शकतो जेव्हा आपल्याला माहित असेल बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. मग या दोन्ही गोष्टी दिल्या आणि यावेळेस संत पाण्यातला वेग म्हटलाय. मग आपण काय करू? 15 अधिक 7 भागेला 2. 15 आणि 7 22/2, आणि 22ला 2 न भागितलं तर काय होत आहे? 11 किलोमीटर प्रति आवर. म्हणून बोटेचा संत पाण्यातला वेग असेल 11 किलोमीटर प्रति आवर. लिहा. आता गणितात आपल्याला काय काढा म्हणते? प्रवाहाचा वेग. मग आपल्याला माहिती आहे ना की प्रवाहाचा वेग जर काढायचा असेल, प्रवाहाचा वेग, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे 4 नंबरचा आहे ना, ठीक. तो फॉर्म्युला आहे a मायनस बी भागेला 2 किलोमीटर प्रति आवर. यातला ए काय असते? ए बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग. मग या गणितात बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग दिला आहे का? नाही. द्या लक्ष, पहा, नाही दिलाय. वेगाचं एकक हे असते किलोमीटर प्रति आवर. वेगाचं एकक. वेग म्हणजे असते, लक्ष द्यायचं, वेग म्हणजे असते म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेगाला काय म्हणतो? स्पीड, है ना, ठीक. मग वेग म्हणजे असते अंतर भागेला वेळ. ठीक आहे. मग स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आपल्याला जर वेग काढायचा असेल तर डिस्टन्स अपॉन टाइम करायला लागेल, म्हणजे अंतर भागेला वेळ. पटत आहे? ठीक. मग आपल्याला पहा काय दिलाय? एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 8 तासात 216 किलोमीटर जातो. 8 तासात म्हणजे वेळ, 216 किलोमीटर अंतर. पटत आहे? ठीक. पण कधी? प्रवाहाच्या दिशेने, है ना, ठीक. म्हणून आता आपण काय काढू? व्यक्तीचा
प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर तो असन आपल्या गणितातला ए. पटत आहे? ठीक. आपल्या गणितात ए प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. किती अंतर जातो? 216 किलोमीटर. डिस्टन्स अपॉन टाइम. किती तासात? 8 तासात. पटत आहे? ठीक. म्हणजे आता 8 न 216 ला काय द्यायला लागल? 8 2 16. 8 2 16 किती राहिले? 5. किती झाले? 56. 8 7 56. म्हणजे वेग निघाला 27 किलोमीटर प्रति आवर. गणित असं द्यायला पाहिजे होतं. एका व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 27 किलोमीटर प्रति आवर असं द्यायला पाहिजे होतं. पण असं दिलं का? नाही. काय दिलं? त्याचं अंतर आणि वेळ. पडलं ते आपल्याला शोधायला लागन कारण इथं वेग लिहायचा आहे. समजलं? मग तो सापडला 27 किलोमीटर प्रति आवर. आता नंतर म्हटलं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळात. म्हणून व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बरोबर तो आपल्या गणितातला असन बी. पडत आहे? ठीक. मग काय असन तो? तेवढ्याच वेळात 136 किलोमीटर म्हणजे 136 भागेला 8. मग पहिले 8 1 8 किती राहिले? 5. 8 7 56. म्हणजे त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे 17 किलोमीटर प्रति आवर. समजलं ते? बस. आता आपल्याला माहित झालं प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. मग आपण काढू शकतो आता प्रवाहाचा वेग. कधी कधी हे डायरेक्ट रेडीमेड दिलं असेल, कधी कधी आपल्याला शोधा लागेल. पडलं? ठीक. मग ए माहित आहे 27, बी माहित आहे 17 भागेला 2 म्हणजेच 10 भागेला 2. तर प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति आवर. घ्या मग. या गणितात आपल्याला काय म्हटलं? स्थिर पाण्यातील बोटेचा वेग. 3 नंबरचा फॉर्म्युला. स्थिर पाण्यातील बोटेचा वेग काढायचा असेल तर आपल्याला कन्फर्म काय माहित पाहिजे? बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगच पाहिजे आपल्याला. पण गणितात वेग दिला आहे का? नाही. आपल्याला गणितात काय दिलं? बोट प्रवाहाच्या दिशेत 3 तासात 24 किलोमीटर जाते. पण प्रवाहाच्या दिशेत. म्हणून आपण काढू बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग काढू. वेग है ना? ठीक. मग वेग काढायचा असेल तर डिस्टन्स अपॉन टाइम. मग काय? 24 किलोमीटर 3 तासात. मग 24 किलोमीटर 3 तासात 8 किलोमीटर प्रति आवर झालं. मग मला माहित झालं आता बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग 8 किलोमीटर प्रति आवर. पुन्हा अजून पहा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत. म्हणजे काय? तर बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग तोही शोधू शकतो आपण. काय म्हणते? तेवढेच अंतर 4 तासात म्हणजे 24 भागेला 4. मग किती? 6 किलोमीटर प्रति आवर झालं. मग आपल्याला माहित झालं आता बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता संत पाण्यातील वेग इझिली काढता येईल है ना? म्हणून संत पाण्यातील वेग बरोबर काय फॉर्म्युला आहे? ए प्लस बी भागेला 2. मग ए ची किंमत 8 अधिक 6 भागेला 2 14 भागेला 2 7 किलोमीटर प्रति आवर. लिहा. मग आता या गणितात आपल्याला बोट स्थिर पाण्यात म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? बोटेचा संत पाण्यातील वेग हे माहित आहे. मग तो दिला आपल्याला 15 किलोमीटर प्रति आवर आणि आपल्याला माहित आहे प्रवाहाचा वेग आणि तो आपल्याला दिलाय 6 किलोमीटर प्रति आवर. ह्या जर गोष्टी माहित असेल तर आपण काढू शकतो बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग आणि विरुद्ध दिशेने दोन्ही काढू शकतो. पण इथं काय म्हटलं पहा, तर प्रवाहाच्या दिशेने 105 किलोमीटर जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल
म्हणजे किती वेळ लागेल, टाइम, पण कणाच्या दिशेनं, प्रवाहाच्या दिशेनं. मग मी आपल्याला काय काय माहित आहे, आपल्याला माहित आहे प्रवाहाच्या दिशेने 105 किलोमीटर, म्हणजे आपल्याला माहित आहे डिस्टन्स किती, 105 किलोमीटर डिस्टन्स माहित आहे. लक्ष द्या शब्दाकडे. आणि आपल्याला काय विचारलं, टाइम विचारला है ना, ठीक, टाइम. मग आपल्याला स्पीड काढणं गरजेची आहे ना, वेग, तेव्हाच टाइम काढू शकतो ना. पडत आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. जसं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, तसाच हा टाइम भागाकारातला इकडे गेला तो गुणाकारात जाईल आणि गुणाकारातला यश भागाकारात येईल. मग टाइम इज इक्वल टू काय होईल, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आपल्याला हा फॉर्म्युला वापरणं आहे ना. मग हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर पहिले डिस्टन्स माहित आहे, पण आपल्याला स्पीड काढायला लागेल ना. बरं, हे डिस्टन्स शब्दाकडे लक्ष द्या. हे डिस्टन्स 105 किलोमीटर कशाच्या दिशेने चालला, प्रवाहाच्या दिशेनं. मग प्रवाहाच्या दिशेने 105 किलोमीटर चालला. मग आपल्याला बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग काढावा लागेल ना. कारण ह्या दोन गोष्टी माहित असत आपण दोन वेग काढू शकतो, प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. पण यावेळेस आपल्याला विरुद्ध दिशेने काढायचं काम नाही, कारण आपल्याला 105 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जायचं आहे. म्हटलं हा, म्हणून बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर. मग तो कसा भेटत, तर 15 अधिक 6 पडत आहे. मग 15 आणि 6 21 किलोमीटर प्रति आवर. हे आपलं उत्तर आहे काय, नाही, हे 21 किलोमीटर प्रतिवर काय होय, वेग बोटेचा प्रवाहाच्या दिशेने. मग आता 21 किलोमीटर प्रति आवर या हिशोबानं 105 किलोमीटरचं अंतर किती वेळात जाईल, है ना. ते मग मला इथं लावण्यात टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती, 105 किलोमीटर. कितीची स्पीड आहे, 21 ची. 21 न 105 ला भागलो 5, है ना. ठीक, मग 5 काय, तास, कारण हे आहे किलोमीटर आणि हे आहे किलोमीटर प्रतिवर, हे निघन हवर मध्ये. म्हणून किती तास लागल, 5 तास. म्हणून 105 किलोमीटर जाण्यासाठी 21 च्या स्पीडनं 5 तास लागेल. हे आपल्या गणिताचं उत्तर. लिहा मग. पहा गणित काय म्हणते, लक्ष द्या. पहा गणित, या गणितात आपल्याला जाऊन परत यायचं आहे, है ना. ठीक, म्हणून शिकवताना लक्ष द्या. गणित मस्त आहे. पहा गणितात काय दिलं, संत पाण्यामध्ये एक बोट 15 किलोमीटर प्रति आवर जाते. म्हणजे आपल्याला बोटेचा संत पाण्यातील काय दिलाय, वेग. संत पाण्यातील वेग दिलाय बोटेचा संत पाण्यातला वेग दिलाय, जो दिला आहे 15 किलोमीटर प्रति आवर. झालं, बोटेचा संत पाण्यातला वेग 15 किलोमीटर प्रति आवर. अजून सोबत आपल्याला दिला प्रवाहाचा वेग, म्हणजे बोटेचा, म्हणजे आपल्याला प्रवाहाचा, पाण्याच्या प्रवाहाचा वेग जो दिला आहे 5 किलोमीटर प्रति आवर. ठीक आहे, ओके. मग आपल्याला या दोन गोष्टी दिल्या की बोटेचा संत पाण्यातला वेग आणि प्रवाहाचा वेग. मग आपल्याला माहित आहे ह्या दोन गोष्टी दिल्या असत तर आपण काय काढू शकतो, बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, या दोन गोष्टी. मग आता या गणितात पुन्हा काय म्हटलं पहा, जर एक बोट 45 मिनिटात काही अंतर जाऊन परत येत असेल पाहता, है ना. मग असं समजू की या ए ठिकाण आहे आणि हे बी ठिकाण आहे. कधी कधी तुम्हाला ए ते बी अंतर काढा अशी गणित आहे पेपरला, म्हणजे ए ठिकाणाहून जाते, बी ठिकाणावर, बी ठिकाणाहून परत येते, तर ए टू बी चे अंतर किती असंही गणित आहे पेपरला. ते मग आपण असं म्हणू ए हे ठिकाण आहे, बी हे ठिकाण आहे. मग एक बोट, आता पाण्याचा प्रवाह असं समजा या दिशेने आहे, पाण्याचा प्रवाह, लक्ष द्या शिकवताय. मग एक बोट ये ठिकाणावरून जाते आणि परत येते. मग जाऊन परत
किती मिनिटात येते? 45 मिनिटात. मग तुम्हाला काय दिलाय टाइम? 45 मिनिट. पटत आहे? आणि तुम्हाला काय विचारलं आता? तर दोन ठिकाणातील अंतर किती? म्हणजे आपल्याला विचारला डिस्टन्स, दोन ठिकाणातील अंतर, डिस्टन्स. मग आता आपण या दोघांच्या आधारे काय काढू शकतो? वेग, स्पीड. मग आपण काढू शकतो स्पीड. पडलं? ठीक. मग आपलं पहिलं टार्गेट आहे जाणे आणि परत येणे. लक्ष द्या आता शब्दाकडे. हा जो टाइम दिला, हा टाइम 45 मिनिटं निवड जायचा नाही दिलाय. समजा उदाहरणार्थ सकाळी 10 वाजता ए ठिकाणाहून निघालो, बी ला गेलो, बी वरून ए ला किती वाजता पोहोचू? 10:45 मिनिटाला. समजलं? म्हणजे जाऊन परत आपण 45 मिनिटात येत आहे. आता लक्ष द्या, जाच्या वेळेस पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने होतो, पण परत याच्या वेळेस पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आलो, कारण जाऊन परत येत आहे 45 मिनिटात. मग हा जो टाइम दिला, हा आपल्याला जाऊन परत येण्याचा दिलाय. म्हणून इथं आपल्याला स्पीड सुद्धा दोन्ही काढायला लागल. जाण्यासाठी वेगळी स्पीड आहे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने, आणि परत येणारी आपल्याला वेगळी स्पीड आहे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ओके, ठीक. मग इथं दोन दोन स्पीड काढायला लागल. द्या लक्ष, पहा. मग बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर जाताना 15 + 5 20 किलोमीटर प्रति आवर. पटत आहे? जाताना. आणि आता परत येताना बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बरोबर. मग आता विरुद्ध दिशेने असेल तर 10 किलोमीटर प्रति आवर. 15 - 5 10 किलोमीटर प्रति, इथपर्यंत ठीक आहे. मग आता या वेळेस आपल्याला बोटेचा पाण्याच्या दिशेने वेग माहित आहे आणि विरुद्ध दिशेने वेग माहित आहे, पण आपण दोन दोन वेग घेतो का? इथं नाही. आपल्याकडे एकच वेग आहे ना, स्पीड. आपल्याला एकच काढणे आहे, जाऊन परत येणे. लक्ष द्या बरोबर. जाणे आणि परत येणे असा एकंदरीत वेग सांगायचा असेल तर इथं काढा लागते सरासरी वेग. पडलं? म्हणजे आपल्या प्रवासातला सरासरी वेग किती होता, मग इथं काढायचा आहे सरासरी वेग. क्लिअर? ते मग सरासरी वेगचा फॉर्म्युला, सरासरी वेग बरोबर 2xy / x + y. सरासरी वेगचा अजून एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, चालेल. तो आपण रेल्वेच्या युनिट मध्ये शिकूच ऑलरेडी. मग सरासरी वेग जाऊन परत यायचं असेल तर 2xy / x + y. मग x म्हणजे काय? जाण्याचा वेग. y म्हणजे परत येण्याचा वेग. ठीक आहे, ओके. मग आता 2x ची किंमत 20 गुणिला y ची किंमत 10 भागेला 20 + 10. ठीक आहे, चालेल. मग इथं झालं 2 गुणिला 20 गुणिला 10 भागेला 30 आणि 10 × 10 10 × 3 30. 20 × 2 40 भागेला 3. कारण एकक काय असेल आता? किलोमीटर प्रति आवर. ठीक आहे, एकक असेल किलोमीटर प्रति आवर. ठीक, ओके. मग आता हे क्लिअर झालं, स्पीडही भेटली. मग स्पीड किती भेटली? 4/3. पॉइंट मध्ये आणू नका, किलोमीटर प्रति आवर. 4/3 किलोमीटर प्रति आवर. मग आता जाऊन परत येण्याला आपल्याला लागला 4/3 किलोमीटर प्रति आवर, आणि जाऊन परत येण्यासाठी किती वेळ लागला? 45 मिनिट. मग हे मिनिटात बोलता येणार नाही ना, याचं रूपांतर हॉवर मध्ये करायला लागेल ना, कारण एकक सारखं ठेवणार. एकक हा किलोमीटर प्रति आवर, तर हा काय ठेवायला लागेल? टाइम हॉवर मध्ये. मग मिनिटाचं रूपांतर तासात करताना आपण त्या मिनिटाला काय करू? भागेला 60. म्हणजेच हा काय होईल? 45 भागेला 60 तास. ठीक आहे, ओके. पहा ना, 120 मिनिट म्हणजे किती तास? 2 तास. काय करू? 120 भागेला 60.
पटत आहे 2 तास, म्हणून 45 मिनिटाला 60 भागून तासात रूपांतर. क्लिअर? ते आता आपल्याला काढायचं आहे अंतर, जाऊन परत येण्याचं अंतर. मग डिस्टन्स म्हणजे काय होते रे? स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, डिस्टन्स म्हणजे स्पीड इंटू टाइम. मग आपल्याला स्पीड माहित आहे किती आहे? 40/3. ओके, गुणेला टाइम पण माहित आहे किती आहे? 45/60. मग आता है ना 20 त्रिक 60, 20 दोने 40, 3 त्रिक 9, 9 पाची 45, 5 दोने 10, 10 काय? किलोमीटर. मग डिस्टन्स किती निघालं? 10 किलोमीटर. आता लक्ष द्यायचं, हे 10 किलोमीटर 2 ठिकाणातील अंतर होईल का? नाही. लक्ष द्या पहा, 10 किलोमीटर तर निघालं डिस्टन्स, पण ते 2 ठिकाणातील अंतर नाही होईल. ऑप्शन मध्ये 10 असेल. लक्ष देत आहे पहा, हा जो स्पीड लिहिला आपण, स्पीड हा कोणता लिहिला? जाऊन परत येणे. टाइम लिहिला, टाइम हा कोणता लिहिला? जाऊन परत येणे. तर डिस्टन्स सुद्धा काय निघन? जाऊन परत येणे. समजलं? ठीक. म्हणून 2 ठिकाणातील अंतर, 2 ठिकाणातील अंतर किती होईल मग? वा रे वा, है ना? ठीक. अंतर 10/2 बरोबर 5 किलोमीटर, है ना? ठीक. म्हणून 2 ठिकाणातील अंतर होईल 5 किलोमीटर. घ्या मग.